तर नमस्कार किड्स पण आदित्य आदिराजमध्ये भारतातील एक अतिशय लोकप्रिय गोड पदार्थ जो सण, लग्न समारंभ किंवा कोणत्याही खास प्रसंगी हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो आणि बनवला जातो तो म्हणजे गुलाबजाम। तर आज गुलाबजाम करण्याचा बेत आहे। तर आदित्य आदिराजला गोड असं काहीतरी खायचं होतं म्हणून म्हटलं चला गुलाबजाम बनवूया। आणि आमच्या इथे एक खवा घेऊन मामा येतात, त्यांच्याकडे खूप छान असा घरगुती खवा मिळतो। तर गुलाबजाम हा दुधापासून तयार केलेला खवा। तर इथे गुलाबजाम करण्यासाठी अर्धा किलो खवामध्ये थोडासा मैदा, थोडा बेकिंग सोडा मिक्स करून चांगलं मळून घेतलं आणि त्याच्या गोल गोल अशा गोल गोळ्या तयार करून घेतल्या। आणि ते गोळे तयार करण्यासाठी सुद्धा आदित्य आदिराज इथे आजीला मदत करत आहेत। तर इथे खवा एकजीव असा मळताना त्यामध्ये थोडंसं असं जायफळ सुद्धा खिसून टाकलं, जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान असा वेगळा लागतो। तर आपल्या रोजच्या कामामध्ये अशा छोट्या मोठ्या वेगळ्या अशा कामांमध्ये आपण मुलांना सामावून घेऊ शकतो। मुलं फक्त खेळूनच नाही तर पाहून आणि करून देखील खूप काही शिकतात। घरातील साध्या कामांमध्ये सहभागी झाल्याने त्यांना जीवनातील कौशल्य शिकायला मिळते। लहान मुलांना आपल्या रोजच्या कामामध्ये सामावून घेतल्यामुळे थोड्या अशा छोट्या मोठ्या कामांची जबाबदारी त्यांना होते। मुलांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास वाढतो, तसेच कुटुंबाशी नाते घट्ट होण्यासाठी मदत होते। गोल 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 करायचा गोल। तर आजीचं बघून येते आदित्य आदिराज देखील गोळे बनवण्यासाठी प्रयत्न करते। मुलांनी केलेले असे छोटे छोटे कामाचे त्यांचे कौतुक केल्याने मुलांची देखील उत्सुकता वाढते, ते कोणतेही काम आनंदाने करायला लागतात। लहान मुलांना आपल्या रोजच्या कामामध्ये थोडेफार सहभागी करून घेतल्याने ते फक्त काम शिकत नाहीत तर आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या सवयीही आत्मसात करतात। खव्यामध्ये मैदा आणि बेकिंग सोडा एकत्र करून खूप मऊ असं पीठ तयार करून मळून घेतलं, त्याचे छोटे छोटे गोळे तयार केले। हे गोळे मंद असे आचेवर तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत तळले। साखरेचा पाक तयार करून त्यात वेलची पूड, गुलाब पाणी घालून पाक पण तयार करून घेतला। तर मुलं फक्त खेळूनच नाही तर पाहून आणि करून खूप काही शिकतात। घरातील साध्या कामांमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यामध्ये देखील कामाची आवड, गोडी निर्माण होते। तर दिवाळी असो, लग्न समारंभ असो, वाढदिवस यासारख्या सणांमध्ये खास बनवला जाणारा गोडसर असा पदार्थ म्हणजे गुलाबजाम। हॉटेल्स आणि मिठाई दुकानामध्ये देखील हा गुलाबजाम सहज उपलब्ध होतो। गुलाबजाम हा भारतीय गोड पदार्थामध्ये एक क्लासिक आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे। आणि तळलेले गुलाबजाम पाकामध्ये टाकण्यासाठी साखर, पाणी, वेलची पूड मिक्स करून छान असा एकतारी पाक तयार करून घेतलेला आहे। तर तळलेले हे गोल गुलाबजाम गरम पाकात टाका आणि काही वेळ भिजू द्या आणि आपले छान असे गुलाबजाम तयार आहेत खाण्यासाठी।